नमस्कार मंडळी, पूर्ण ब्रह्मामध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत असा. आज तुमका एकाच फ्रेममध्ये दोघा जण दिसतो आम्ही, मी आणि माझी सासूबाई. तर आमची सासूबाई आज बनवतात विशेष काहीतरी वेगळी रेसिपी जी माका पण माहीत नाही असा आणि माझ्यासाठी पण नवीन असा. तर तुमच्याबरोबर मी सुद्धा पहिल्यांदाच बघतलंय, कारण ऐकलंय बरंच म्हणजे ह्या रेसिपीबद्दल, भाजीबद्दल, पण आज प्रत्यक्षात पहिल्यांदा बघतलंय. तर कसली भाजी बनवतो? फागलाची. ही असत फागला. आणि माझ्यासाठी पण ही नवीन असत, कारण मी फोटोज वगैरे बऱ्याचदा बघितलंय, पण तेव्हा मला असं वाटायचं ही छोटी छोटी कारली असतात की काय, कारल्यासारखी असतली की काय. पण ह्याची जी माहिती आहे ना ती मी तुमका करून देते. तोपर्यंत सासूबाई ही चिरतली आहेत, तर त्यांना चिरून दे. सुरुवात करू दे. स्वच्छ धुवून घेतली आहेत आम्ही आणि आता ते चिरतली आहे. कशी चिरायची? कारल्यासारखीच. कॅमेरा मी चेंज करते, हां, व्यवस्थित दाखवते. जून असतात तर बी काढायची ना. धुवून असा घे हां, बी काढू काय हो, काढायच्यातच काढ, ताटातच काढ ना, एका बाजूक ठेव. कसा बघूया, कारल्यासारख्याचा आतमधनं ना. कारल्यासारखेच चिरतलं मग बारीक बारीक. बारीक तर मोठी जिरू नाही, तू कशी करतस तशी कर, माका माहिती नाही तू कशी करत होता मग अगोदर. खरास मग तुम्ही. हो हारू एकदा दोनदा हाणलेली. तर मंडळी, अशा प्रकारची फागलाची भाजी आम्ही आणली हा, त्याची माहिती मी काढली ती तुमका सांगते, कारण माझ्यासाठी सुद्धा ही भाजी नवीन असा. मी व्हिडिओ वगैरे भरपूर बघितले, पण प्रत्यक्षात मी पहिल्यांदाच करतो. सासूबाई करतात, कारण त्यांच्याकडे ती मुंबईत घेत होती, बनवत होती. आणि विकत भाजी, अशी रानभाजी आम्ही पहिल्यांदाच आणली आणि माका त्याचा मोल कळता, कारण अहो म्हणाले ही साधारण 7-8 असतील, होय, 7-8 फागलाचो वाटो 50 रुपयानं आणले मी. म्हणजे किती महाग असं बघा. आमका अशी भाजी जे मिळतात, आम्ही टायकुळ्याची भाजी काढतो, अळू काढतो, कुरडूची भाजी काढतो, फुकटची काढतो, आणि त्याचा आमका मोल कळणार नाही. विकत घेतो तेव्हा कळता की हे भाजी किती महाग विकले जातात, कारण ते तसेच दुर्मिळ असत. कारण ही मी फागलासुद्धा मी पहिल्यांदाच बघते. तर त्यांका कंटुळा असा सुद्धा म्हणतात, कांटुळा असं म्हणतात. गोवन साईड जास्त, गोव्याकडे ही जास्त भाजी खातात. आपल्या कोकणात सुद्धा जास्त मिळतात, पण लहानपणापासून आम्ही तशी काय कधी बघितली नाही, तितकी आमच्या परिचयाची नाही. तर दिसत असली कारल्यासारखी, तरी ती कारल्याच्या कुळातली भाजी नाही असा. ती असा भोपळ्याच्या कुळातली भाजी, म्हणजे एका भोपळ्यातलो एक प्रकार मानलो जाता, रानटी भोपळ्याचो, आणि त्याका काटे असतात म्हणून त्याका कांटोळा म्हणतात. अशी ही फागला, त्याची भाजी आता आपण करतलो. तर मुंबईत तुम्ही बनवायचं असते तेव्हा किती रुपया गव्याची गे साधारण वाटो बिटो असो? 10 रुपयाची मिळायची. 10 रुपयाची साधारण किती असायची? 10-12 असायची. मग तेव्हा ही 7-8 आता असत, मग ही 7-8 असत ती 50 रुपये. म्हणजे किती महाग असत बघा. तर अशी ही महागायची भाजी आम्ही आता बनवतो, आणि आपण आज बनवतलो ती बघतलो सासूबाईंच्या आजची, कारण त्यांका माहिती असा. तर बघूया कशी बनवतो. यांचा काय कलकल 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 कितके येईल येते बघी चिकारडी. आता लय येतात आणि नुसते भांडल्यासारखे किचकिच 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 करीत राहतले. आता टाकू ना ह्या बघ झालं तर टाक मीठ मसालो. भाजा काय ह्या बरा तर भाजतलं त्याच्यात आधी, ह्या आणि मसाला आणि मगे घालतलं. हा मसाला आणि मगे घालतलं. हा नंतर पाणी घाली. हां बरं ठीक आहे, चल. ह्या बरा भाजा काय होय, कर कशी ती. ह्या जून असा खूप, तर ती जून असायची नाही, नुसती हिरहिरी लाल खोक राहत मस्त. ती खाशी तितकी गोड. आम्ही एकाचे 2च तुकडे करू. बारकी असायची. आमची होई बाबा मी आणि आप्पा. तर मंडळी, ही जी फागलाची भाजी आहे ना, त्याची कापा जास्त फेमस असत. मी सर्च केल्यानंतर आता मला बघूक मिळाले जास्त ते व्हिडिओ ना कापांचे असत. तर त्याच्यामुळे आम्ही की नाही, ही आता भाजी कशी लागते ते मी बघतले, आणि पुढच्या वेळी परत आणू तेव्हा आम्ही कापा करतो. बरोबर भाकरी करू काय? भाकरी बरोबरी लागते ना.
हो ही भाकरी भाकरी भाजते असायची मस्तपैकी. ना संध्याकाळी हात जाताना बस झाला मग एवढ्या तर घालिया झाला तर परत ती किती आवळता वगैरे आपल्याला काय कल्पना नाही असं कारल्यासारखे भाज्यासारखे घालतं तसं बस झाला. मीठ घातला काय जरा जवळ येत ना. कांदो बरं भाजलं. हळद पुरे आणि आपलं मालवणी मसाला. काही काही जण मिरची घालून पण करतात जशी आपण मिरचीची भाजी करतो घालून तशी म्हणजे हळद मिरची कांदो असं घालून पण करतात. पण आमची सासूबाई म्हणतात की असं मसाला बनवत करत होती तर म्हटलं तशीच कर. कांदो बरं शिजला तीच शिजबिया नाही वाचो पाणी घालून झाकण मारून ठेवूया पुढे. आणि ते ह्याच्या झाकण्यावर पाणी ठेव म्हणजे लागायचं नाही. वर पाणी घाल म्हणजे आता शेवटची पायरी. मस्त मस्त शिजली. आता फक्त काय खोबरा रवला. तर मंडळी भाजी तयार झालेली असा आणि आता मी ती खातले आणि सांगतले की कशी झाली हा. तर त्याच्यासाठी बरोबर मी एक मस्तपैकी भाकरी भाजून आणले. तर चला बघूया कशी लागता. आणखी होई नको बस झाली. ती ती वाट्या नको मीच खाऊन सर्व काय आधी आधी खाऊन बघतलंय कशी लागतात. गरम गरम भाकरी आणि भाजी. मस्त लागता. उगीच नाही लोक खाणार खरोखर मस्त लागता गे. काय रिअली भारी आली एक नंबर. मीठ कमी जास्त आला नाही नाही मस्त आला मीठ बरोबर. अशा छान छान व्हिडिओसाठी पूर्ण ब्रह्म बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. काय चाललं बस किती बस घे आता काय नाही चल जाऊन खुर्चीवर जाते कंटाळली. तर अशा तुमका अजून व्हिडिओ बघूचे असतील सासूबाईंच्या हातची रेसिपी तर आपण कमेंटमध्ये सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडेल तर नक्की लाईक करा. चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.